हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आज आहे गुढीपाडवा, मराठी वर्षाचा नूतन वर्षाचा पहिला दिवस. तर आज आम्ही केली सर्वात प्रथम स्वामी सेवा करून घेतली आहे, कारण उद्या स्वामीचा प्रगट दिन आहे आणि स्वामीचं सारामृतचं पारायण पण चालू आहे. तर स्वामी सेवा करून निवद आरती सर्व केली आणि आज स्पेशल बेत होता पुरणपोळीचा. तर हे बघा, मस्त अशी टम्म फुगलेली पुरणपोळी बघा कशी बनवायची. पिठी आधीच सगळा स्वयंपाक झाला होता, पण मी फक्त एक पोळीचा ब्लॉक घेतला. तर पोळी बनवलेली आहे, पुरण भरून आतमध्ये लाटून आपल्याला घेतलेली आहे. आणि आता बघा कशी टम फुगत आहे पोळी. मी नाही बनवलेली मला येत नाही. आणि तर मेन म्हणजे सगळ्यात पहिले एकच रिक्वेस्ट, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि खूप सारा सपोर्ट्स करा आहे तुमच्या बहिणीला. तोपर्यंत आपली पोळी गेलेली आहे तव्यावर आणि आता बघा पलटलेली पण आहे. मस्त अशी टम्म फुगलेली पोळी आहे. तर पोळी प्रत्येक ठिकाणी वेगळ्या प्रकारे बनवलेली जाते, कुठे वेगळी. तर तुमच्याकडे कशी बनवली जाते नक्की सांगा. आमच्याकडे पोळी अशीच बनवली जाते. कुठे मी बघितलेत व्हिडिओत भरपूर प्रकारे वेगळ्या प्रकारे बनवलेली जाते. आणि आपल्याकडे आहे हे बघा पुरणपोळी, भात, आमटी, भजे, पापड आणि हे आमरस. तर आम्ही पहिला आमरस आज बनवलेला आहे, तर घेतलेला आहे जेवायला. तर जेवणामध्ये आहे रस, भात, पुरणपोळी, पापड, भजे आणि आमटी. आणि ते बनवलेलं आहे, ते काय बनवतात त्याला, लिंबाच्या पानापासून आणि आंब्यापासून बनवतात. त्याला काय म्हणतात मला आठवतच नाही. हे बनवलेलं आहे. तर हे पेण्याची प्रथा असते गुढीपाडव्याच्या दिवशी. तर आमच्याकडं ते पेतात, तर त्याला काय म्हणतात, पन्न म्हणतात. तर ते पण बनवलेलं आहे. तर सर्वांना या जेवायला. आणि पहिल्या आमरस कोणी बनवला आहे पण कमेंट करून सांगा. आणि हे मागवलं होतं मी फ्लिपकार्टवरून, छोटंसं ॲडजस्टेबल रॅक. तर हे बघा खूप छान आलेलं आहे. हा व्हिडिओ एक दीड महिन्यापूर्वीचा आहे. हा व्हिडिओ 1-1.5 महिन्यापूर्वीचा आहे. तर मी बनवून ठेवला, पण मला शॉर्ट बनत होता, लॉंग व्हिडिओ नव्हता. तर ते 1-1.5 महिन्यापासून मी हे शॉर्ट ॲडजस्टेबल रॅक यूज करत आहे. तर कम्फर्टेबल आहे आणि खूप सारा पसारा पण बसतो आणि छोट्याशा जागेत मस्त असं ॲडजस्ट पण झालेला आहे. तर ह्याला सेट करण्याची पद्धत बघा कशी आहे. त्यांना सर्व साहित्य दिलेलं आहे आणि ते साहित्य घेऊन आपल्याला असं ह्याला ॲडजस्ट करायचं आहे. हे बघा अशा प्रकारे 1 2 3 कॉलम खाण्याचं हे ॲडजस्टेबल रॅक होतं. मला छोटंसं कपडे वगैरे छोटं सामान ठेवण्यासाठी पाहिजे होतं, ते मी मागवलेलं होतं. आणि एकदम मस्त आहे. 350 रुपये होते. ॲडजस्टेबल, मस्त कम्फर्टेबल पण आहे. किती दिवस टिकतं ते आपण नक्कीच बघू. पण आता 1 महिना झाला, एकदम मस्त आणि मजबूत आहे. तर मी वापरत आहे 1-1.5 महिन्यापासून. तर एकदम छान आहे आणि ह्याचा एक्सपिरियन्स आहे घेऊन मी तुम्हाला शेअर करते. आणि मेन मला तर याला चाकं पण आहेत, पुढे सरकाव पसारा महागल्ली साफसफाई करून आपण परत त्यावर जागा. हे आहे आपलं ॲडजस्टेबल रॅक. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब. हे बघा अशा प्रकारे की शॉर्टकट जागेत सेट झालेला आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करून खूप सारा मला सपोर्ट्स नक्की करा. आणि हे कूलर पण मी आत्ताच न्यू घेतलं, ऑनलाईन हे घेतलं. आणि हे ते रॅक. तर कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि खूप सारा सपोर्ट्स करा. बाय एव्हरीवन, हॅव अ ग्रेट डे.